अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, अवघा रंग. सरळ घ्या, सरळ. वाव, मस्त आहेत रे ही पण. बाय. बाय. हे बघा, दादांनी वडापाव पण आणलाय आणि पाणीपुरी पण आणली. The next day. लाईट कुठून चांगला येते, कशी दिसते बघा. चांगली वाटते ना फ्रेम. स्किन इज नॉट स्किनिंग. खूप घाण झाली आहे स्किन. केस असे का दिसते. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि या वारीच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सो तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही आत्ता सगळी तयारी सुरू केली आहे निघण्याची. ही पहिली कुठली तरी ट्रिप असेल माझी, मला ज्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे की इथून आम्ही कसं कसं ट्रॅव्हल करणार आहोत, काय करणार आहोत. मला फक्त माहिती आहे किती दिवस चालली आहे मी, आणि पंढरपूरपर्यंत मी जाणार आहे, म्हणजे पूर्ण वारी करणार आहोत आम्ही. फक्त आजचं मला माहिती आहे की आम्ही इथून आळंदी जाणार आहोत आणि आळंदीवरून लोणंद जाणार आहोत. सो हा सगळा माझा वारीचा एक्सपिरियन्स मी ट्राय करणार आहे की मॅक्सिमम तुमच्याबरोबर शेअर करेन. लेट्स सी किती जमतं आहे मला करायला व्लॉग आणि सगळ्याच गोष्टी. स्टे ट्यून. आणि माझा डिअरेस्ट नवरा आलेला आहे माझ्याबरोबर, मला सोडायला आलेत ते. आय विल मिस यू. कॉटन वगैरे हो. बजरंग बली की बाय बाय नानी. बाय. अक्का कुठे गेली. बाय. बाय. किती छान वाटतंय. हे बाई इथे आता दिसलं पाहिजे, म्हणजे तुला जवळ गणपती मंदिर.
खाऊ पालती म्हणजे की नाही येते का काय लाडू मी पण आणलं घ्या ना खात पण हात करा वडापाव होत्या खा ना द्या सगळ्यांना किती सुंदर दिसतंय हो यांचा काही एक हा बोला ना सो आम्ही आता ओझरला आलोय इथल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि इथून आम्ही चाललो आता आळंदीला काय माहिती आता कुठे हॉल्ट असणार आहे पुढचा पण मी झोपलेले त्याच्यामुळे मी येताना काही शूट नाही केलं कुठून येतं लाईट आम्ही थांबलोय कुठेतरी काय माहिती का थांबलोय आम्ही अजून जेवलो नाही होत आणि इथे माझ्या मागे संसाराच्या गप्पा सुरू तुम्ही पण ऐका जरा एक्सपिरियन्स भेटेल पण आता दुसऱ्यांच्या दिंडीत आपल्याला काय भाजी करून खाता आलीच नाही तर चांगला असं भूक लागले शेंगदाणा तेच ते पण चला चला थांबा जेवायला भूक लागली आहे जेवल्यानंतर केसांची काळजी ॲलोवेरा तोडून घेतो आम्ही हे असं व्हाईट का दिसतंय ते बुडापासून आलंय तो बारीक असताना त्याला रोप काढलाच नाही बस का घेऊ कसं झाले छान दिसतंय का दिसतंय कसरत होते आता आम्ही जेवलो इथे एका ठिकाणी आणि इथून आम्ही आता आळंदीला जाणार आहोत आळंदीला दर्शन घेऊन आता मला कळत नाही आहे की तिथे दर्शन म्हणजे कसं काय दर्शन होईल शूटिंग होऊ द्या हो मला शूटच नाही करायला मिळालेलं सो आम्ही आता आळंदीमध्ये पोहोचलोय आणि आम्ही ज्या टेम्पोमध्ये आलोय बसून त्या टेम्पोचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि किती झोपले होते कशी दिसते सुजलेल्या चेहऱ्याची सो त्या टेम्पोचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आम्हाला त्यांनी नवीन कुठला तरी टेम्पो अरेंज केला आता त्याच्यामध्ये सगळं सामान शिफ्ट करायला लावलं आहे ज्याच्यातून आता आम्ही इथून पुढे लोणंदला जाणार लेट्स गो आता मी थोडी बेटर दिसते का येस सो आम्ही आता आळंदीमध्ये पोहोचलो आहे आणि इथल्या धर्मशाळेजवळ इथे गाडी थांबवली आहे कारण आमच्या गाडीचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ज्या टेम्पोमधून आम्ही आलो तो काहीतरी स्लो चालतो आहे असा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आम्ही आता इथे ही जी माझ्या मागे दिसते ही धर्मशाळा आहे तिथे आम्ही फ्रेश झालो सगळ्यांनी आणि आता सगळं जे सामान होतं गाडीमध्ये थोडंफार आणि ज्या गाद्या पसरवलेल्या त्याच्यावर गाडीमध्ये त्या शिफ्ट करायला लावल्या त्या लोकांनी सगळं आम्ही खूप निवांत झोप काढून आलो माझ्या तोंडावर दिसत असेल Later that same evening. चला बोला सांगा ना कुठे चाललोय आता आपण आता आम्ही चाललोय साखरवाडीला इथे बघा सुरवडीला जायचे हां आता प्रथमतः आम्ही जाणार निरेवरनं जाणार आम्ही पाचवडवरने मुरुमवरनं साखरवाडीनं सुरवडी सुरवडी आजचा आमचा मुक्काम आहे थँक्यू झाला बस धन्यवाद हे बघा अवतार असं आहे थोडे वेळ द्या ना आता बस काय बोलले ते सिक्वेन्स नाही आज
जाण्याचा प्रवास. हां तर ही आहे प्रवासाची सिक्वेन्स आमच्या आजच्या. आणि आमचा सुरवाडीला आता आम्ही गेल्यानंतर जेवण बनवणार आहेत आणि आम्ही जेवणार आहेत. आता आम्ही चणे खातो. ते काय चणे? मज्जा पण आली आणि थकायला पण उद्या मस्त दिंडीमध्ये मुलाखत संपतोय. हे घे चणे. हो आम्ही दिले तुम्हीच आम्हाला देताय. माझा ती कुठे का आई कशाला फोन कुठे बोंबली फ्लॅश चणे मारायला खा. लागतो. हॅलो गाईज नाही हॅलो फ्रेंड्स चाय पिलो आठवतं तुम्हाला ते? हॅलो फ्रेंड्स चणे खालो. बोंबल्याची काय सगळे मसाले बिसाले सगळं काढा. इकडं 2 तास झाले माणसं आवडते त्यांचं पण काढ. हॅलो आता मी सुरवडी म्हणून एक गाव आहे जे फलटणमध्ये आहे साताऱ्यात. तिथे आज आमचा मुक्काम आहे. म्हणजे आज आम्ही इथे स्टे करणार आहोत. एक जिथे मी टेकून बसले हे घर ज्या फॅमिलीचं आहे त्यांच्याकडे आज आमचा स्टे आहे. आणि इतकं केओटिक चालू आहे सगळं म्हणून मी माईक कनेक्ट केला कारण माझा आवाज नसता आला अजिबात. आणि आत्ता आज आम्ही मुरबाडवरून आळंदी, आळंदीवरून मुरबाडवरून ओझरवरून आळंदी, आळंदीवरून इथे फलटणला ह्या सुरवडी गावात एवढं ट्रॅव्हल केलं आहे. ॲक्च्युली जी वारी आहे ती उद्यापासून स्टार्ट होईल. आत्ता फक्त आम्ही जिथे माऊलींची पालखी आहे त्याच्या आजूबाजूला कुठेतरी आदल्या दिवशी रात्री पोचायचं होतं करून या गावात आलो आहे. आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. मी तर जेवून घेतलं आहे आणि फ्रेश होऊन आता झोपणार. पण आता उद्या सकाळी भेटूया. मला व्लॉग सिरीज करायची आहे सो मी ट्राय करेन की मी एव्हरीडे एडिट पण करते आणि लगेच अपलोड पण करते. मला आधी वाटलं होतं की सगळी अनोळखी लोक तर कसं होईल पण सगळे लोक खूप छान आहेत आणि मला खूप मज्जा आली आहे. खूप हॅपनिंग लोक आहेत सगळे मस्त. मी एक शॉर्ट दाखवते तुम्हाला. सुरुवात नका करू बरं कोणी महाराज जेवले आम्ही संकल्प जयदेव दवतालती विक्राला ब्रह्मांडी माळा 20-40 एवढं सामान एव्हरीडे खाली काढायचं काम झालं की रोज सकाळी परत एवढ्या गाडीत भरायचं. हे काम हे लोक बिचारे करतात. कसं वाटतं तुम्हाला? एकदम मजा. 90-82-21 का हा जरा कोणी भरून द्या मी वाटते भरायला. महाराज तेथे सुख काय उणे पवन
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आज आमची वस्ती कुठे आहे ते पण मला माहिती नाहीये. आता आम्ही फलटण तालुक्यातच एक मोहितेवाडी म्हणून एरिया होता जिथे एका फॅमिलीकडे आम्ही जेवलो. स्वतः आम्ही सकाळी सुरवाडीवरून निघालेलो. त्याच्यानंतर फलटणमध्ये आम्ही जिथे दुपारी थांबलेलो जेवायला तिथून आता आम्ही चाललो. नाव आम्हाला माहिती नाही आहे कोणालाच, म्हणजे कोणाला म्हणजे आम्हाला तिघींना. आणि अजून 3 किलोमीटर बाकी आहे. आज आमचा जो मुक्काम आहे तो 3 किलोमीटरवर आहे. आणि आज आम्ही लवकर सुरुवात केलेली, दुपारी पण लवकर सुरुवात केली चालायला, त्याच्यामुळे आम्हाला फार लेट नाही झालं. लेट्स गो. मजा येते खूप. हॅलो. बाई खूप दमलेत आहे आणि हे लोक थांबतच नाही. ते लोक भजन करतात त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाहीये. आम्ही काहीच नाही बोलतोय कारण आम्हाला काही येतच नाहीये आणि खूप पाय दुखत आहे. आम्ही 12:30 वाजता जेवलोच. त्याच्यानंतर आम्ही अजून काही खाल्लं नाही, थांबलो नाही. आम्ही त्यांना सांगतोय पाणी पिण्यासाठी कुठे ते थांबा, पण नाही थांबत. देवाची डोळी ठाई डोळी ठाई सुखदेवी नारायण. खरं म्हणजे आयुष्यात वारी घडली पाहिजे. त्याचं कारण काय, आपल्या वारीमध्ये कुत्रा चालत आहे, बाजूला आपला चालता चालता अनेक प्रकारची कुत्री भुंकतात आहे, परंतु त्या कुत्र्याने ठरवलं की मला मालकाला भेटायचे. त्याने ध्येय पकडलाय, ब्रह्मांड नायक विठ्ठलाला मला भेटायचे मनामध्ये झालंय. त्याचा विचार नाही करत मला खायला मिळेल, प्यायला मिळेल, काही असा कुठलाच विषय त्याच्या मनामध्ये नाही. त्याला असं वाटतंय की मला वारी घडावी, मला चंद्रभागेत स्नान मिळावं, संतांच्या पायाची धूल लागावी, बस ही त्याच्या मनामध्ये त्या कुत्र्याने ठरवलेली गोष्ट आहे. कुत्रा ठरवू शकतो तर माणूस का ठरवू शकतो? बरोबर आहे की नाही? भजना गोमटा करतो का ते नाही, करायलाच पाहिजे. म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी घडली पाहिजे. बरोबर. तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया,
काय सरिता काय सरिता बघू तर सरिता व्यापार तुम्हाला भवसागर तरुण जायचे पहिले ही नदी ताराचे नंतर भवसागर सरिता म्हणजे नदी तुम्हाला घ्या हा कुठे चालला ए पिल्लू पाणी पाहिजे असेल का हो त्याला सामना होता इकडे इकडे तिकडे नको जाऊ बाय 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 तो दलदलीत चाललाय फसेल तो त्याला पाणी पाहिजे हो काकी बाटलीवरती कर ना एवढा पाणी प्यायला बघ एवढी तहान लागली आहे म्हणून तो तिथे खाली चिखलात चाललेला आमच्या बरोबर एक डॉग चालतोय खूप कधीपासून म्हणजे आता ऑलमोस्ट 4 किलोमीटर्स वगैरे आला असेल आमच्यासोबत इतका क्यूट आहे आम्हाला असं वाटलेलं थोडा वेळ चालेल आमच्या बरोबर पण आता तो आम्ही थांबलो की थांबतो गाडीच्या स्पीडला चालतो आणि जर आम्ही सगळे मागे राहिलो तर मागे वळून बघतो सगळ्यांकडे आता आमच्याबरोबर त्यांनी ब्रेक घेतलेला आम्ही तेव्हा नाश्ता केला इतका क्यूट आहे आता सगळेजण म्हणतात की तो वारकरी आहे तो आपल्याबरोबर वारी करतोय मला पण असं वाटतं की तो पंढरपूर पर्यंत येणार आहे आमच्या बरोबर मी दाखवते तुम्हाला किती क्यूट आहे काकी तुम्हाला काय वाटतंय कोण आहे तो कोणतरी मागच्या जन्मीचा वारकरीच असणार नक्कीच श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम 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 भजनी म्हणजे आतमध्ये या अहो ही आळंदी बसणार आहे त्याच्या काळात हार होता इकडे बघ काय झालं मी तिथून आलो तर पाहून इकडे येतो का मित्राकडे दिंडीला म्हणलं मी जाऊन येतो तेव्हा मी तुमच्या इथं बघितलं मग यांच्याकडे आलो आमच्या दिंडी जातो ही हो 3.5 तास झालं आमच्याकडे काढला व्हिडिओच करते काकी आमच्या संगड होता परत गेल्यानंतर तुमच्या संगड आलं मी पुढे आल्यामुळं कसली पान आहेत बाबा ही बटाट्याची भजी आणि आता ओव्याच्या पानांची भजी करायची तुमचे हेल्परला पण घेऊया तुम्ही पण होते का अच्छा आणि तुम्ही तुम्ही हेल्पर केला मला पण ऍडमिट केलं